उमराण्यात चाललं तरी काय? भांडे विक्री व पॉलिशच्या नावाखाली रहस्यमय हालचाली, ग्रामस्थांमध्ये खळबळ। आज शनिवार दिनांक 20 जून रोजी सकाळी सुमारे 9 वाजेच्या दरम्यान उमराणे येथे भांडे विक्री व पॉलिश करून देण्याच्या नावाखाली गावात फिरणाऱ्या काही महिलांबाबत संशय व्यक्त करण्यात आला असून ग्रामस्थांमध्ये सावधगिरीचे वातावरण निर्माण झाले आहे। एका संशयित महिलेला ग्रामपंचायत कार्यालयात बोलावून विचारपूस करण्यात आल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आल्याने सदर घटनेची माहिती देवळा पोलिसांना देण्यात आली आहे। प्राथमिक माहितीनुसार 7 ते 8 महिलांचा एक गट उमराणे व परिसरात फिरत असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू असून त्या घरोघरी जाऊन भांडी विक्री व पॉलिश करून देत असल्याचे सांगितले जाते। मात्र केवळ भांडे पॉलिश करण्याच्या निमित्ताने नागरिकांशी संपर्क व विश्वास निर्माण करण्यामागचा उद्देश काय, असा प्रश्न काही ग्रामस्थांकडून उपस्थित केला जातोय। स्थानिक महिलांच्या म्हणण्यानुसार संबंधित महिलेने थेट दागिन्यांची मागणी केल्याची अधिकृत माहिती उपलब्ध नाही। मात्र काही महिलांनी स्वतःहून सोन्या चांदीचे दागिने पॉलिशसाठी दिल्याचा दावा केला आहे। काही ठिकाणी दागिने दुसऱ्या दिवशी परत करण्यात आले असून त्यासोबत काही रोख रक्कमही देण्यात आल्याचे सांगितले जाते। या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे। दागिने परत देऊन रोख रक्कम देण्यामागचा हेतू काय होता? हा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न होता का? पुढे अधिक मौल्यवान वस्तूंपर्यंत पोहोचून मोठी चोरीचा उद्देश होता का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत। मात्र या सर्व बाबींना अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही। दरम्यान संबंधित महिलेसोबत एक लहान बाळ असल्याचेही निदर्शनास आले। हे बाळ बराच वेळ शांत अवस्थेत असल्याने त्याच्यावरही गुंगीच्या औषधाचे प्रयोग केले गेलेत का, असाही सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला असला तरी बाळाबाबत कोणताही निष्कर्ष काढण्यात आलेला नाही आणि या संदर्भात कोणतीही अधिकृत पुष्टी उपलब्ध नाही। तसेच काही नागरिकांनी महिलांच्या विश्वासाचा गैरफायदा घेऊन फसवणूक किंवा चोरीचा प्रयत्न होऊ शकतो का, अशी शक्यता व्यक्त केली। मात्र या सर्व बाबींची सत्यता पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे। माहिती मिळताच देवळा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सौ नंदा पाटील व त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले। संबंधित महिलेची चौकशी करण्यात आली असून पुढील तपासासाठी तिला ताब्यात घेण्यात आले। उमराणे ग्रामस्थांनी सांगितले की अनोळखी व्यक्तींना दागिने किंवा मौल्यवान वस्तू देऊ नयेत, कोणत्याही आमिषाला बळी पडू नये आणि गावात संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे। S9 TV न्यूज साठी शरद पवार, चिंचवे। काय नाव आहे तुमचं? सुलेखा। कुठल्या आहात तुम्ही? इकडे कुठे आलेले होते? मालेगाव ती मरमान। तू आता मनमाड म्हणतो तेव्हा मालेगाव मध्ये इथं कशाला आले? घूमने के लिए आए। घूमने के लिए आए थे। इधर क्यों आए फिर? घूमने के लिए आए। इधर क्यों आए थे? इधर काम था, उधर नहीं था, उसको ये पंचायत में क्यों आए आप? मालूम नहीं था सर। हाँ? मालूम नहीं था। इधर तुम आए कि तुमको लेके आए? हम लोग नहीं, हम नहीं आए। दूसरे जने बोल रहे 2-3 जन घूम रहे उधर गांव में। वो गाड़ी उतरी वही लोग लेके आए। हम अपना से कैसे आएंगे बताओ? हम लोग इधर कौन लेके आया आपको? 1-2 जन थे उधर घूम रहा है। इधर कौन लेके आया आपको? एक बुढ़ी जैसा है। अरे इधर इधर ऑफिस में कौन लेके आया? ये ऑफिस में? या भी हाँ। वो किधर गए भैया? हाँ मैं लेके आया तुमको उधर। क्यों लेके आए हो? वो बोल रहे कि काहे के लिए तुम जा चलो पंचायत में, बोल रहे थे। वो पोत ये बच्चा किसका है? बच्चा की पोत कुड़ी से ना? ये बोल रहे आप चोरी कर रहे हो। चोरी नहीं की, सुनिए सर, अब थोड़ा आराम से सुनने दीजिए, बोलने दीजिए, हमारा भी तो बात सुनने दीजिए। जो पोत दिए थे तो बोला क्या दीदी ले जाओ, पैसे के लिए मंगा रहे थे। हम जबरदस्ती नहीं मंगाए, उसको गुहाई भी दिला दिए। वो बोल रहा हम जबरदस्ती दिए। वो बोला आज जो कान का दिए थे कल हुआ, तो बोल रहा दीदी गले के ले जा, कान का ले जाओ, वो जबरदस्ती दे रहे थे। आपको विश्वास नहीं तो बाई को बुला देंगे। तुम्हारा धंधा क्या है? तुम्हारा घूमने को आए क्या बर्तन बेचने को आए तुम? घूमने के लिए आए थे। घूमने का है? फिर वो बर्तन का तुम्हारे पे, तुम्हारे सर पे? अब देखो हम लोग कढ़ाई ले जाते हैं तो 200-300 हमारा भी बन जाता है। 100 रुपए किलो बेचता है अभी। हाँ, तो फिर तुम बर्तन का धंधा करते, तो सोना लेने का भी धंधा करते क्या तुम? तो पाउडर किधर दिखाओ? कहाँ पाउडर है भैया? देख लो ना, चेक करके अभी तो दीदी देखा, पूरा चेक करके देखा। त्या भांडासने किंवा कसा तरी काहीतरी लाय नाही, बाया काय करतीस पाहतीस. तुमचं नाव सांगा. मी बाळासाहेब पवार. हा, काय नक्की प्रकार आहे हा? इथं त्या बाईला इथं घेऊन आलाय. ते काल गल्लीत आले. हा गल्लीत आल्यावर त्यांनी त्या बाईंना काय सांगितलं हा की तुमच्या सोन्यावरती आम्ही शिक्का मारून देतो, हा
कंपनी आम्हाला 2500 रुपये देते. 2500 मध्ये आम्ही 1000 रुपये घेतो आणि तुम्हाला आम्ही 1500 रुपये देतो. हा तर एका बाईने कानातले काढून दिले, एका बाईने काप काढून दिले, एका बाईने कानातले काढून दिले. तर त्यांनी सकाळी ते पैसे आणि काप त्यांना दिले परत. पण दुसऱ्या बाईकडनं लगेच त्यांनी पोत घेतली. तो ते अपना पोतीचं त्या पोतीला त्या बाईला सांगितलं तुला 4000 रुपये देते आणि तुला 2 वाजेपर्यंत तुझी परत आणून देते. मग आम्हाला थोडा डाऊट आला म्हणून आम्ही त्यांना पाहत फिरलो. तर पाहून त्यांना तर आम्ही घेऊन आलो. वो सिक्का किधर है आपका? कहाँ है नहीं सिक्का ले गए उधर दीदी लेके. आप सुनिए जो कान को बताए ना वो कान को हम नहीं मांगे थे. जो ले रही थी उसको बुला, उसको साबुती भी आपको दिला देंगे. अच्छा कान का लेकर एक साल होतो ना. एक मिनिट API मॅडम 15 मिनिट पोहोचू एकदम. आपको दिला देंगे. जो ले रही का दिए उसको भी थोड़ा बुला के लिया. दीदी को सबको बता ये देंगे. सिक्का मारने का क्या प्रकार है वो? सिक्का नहीं बोले थे भैया पैसा. क्या बोल रहे हो तो? सिक्का नहीं मारते. सिक्का देखो तो उसको जाके देखो. फिर सोना कैसे निकाल के देते हैं तुमको? डिजाइन के लिए लेके गए थे. किधर लेके? अरे वो सोनार का दुकान गायन पड़ा क्या? तुम्हारे पास सोना का डिजाइन बनाने को दिया तो एक गाँव में मालेगांव की दुकान है क्या? तुम्हारे पास लाइसेंस है क्या डिजाइन बनाने का? तेरे पास 1 ग्राम से नहीं है. नहीं, तुम्हारे पास लाइसेंस है क्या सोने का, गोल्ड का दुकान का लाइसेंस है क्या डिजाइन बनाने का? तो फिर काय को लेके जाते तुम? है क्या? नहीं नहीं आपका कुछ आधार कार्ड वगैरह है कुछ? नहीं दो कैसे तुम्ही घूम कैसे रहे घूम हो? रहे अभी? रडलं सुद्धा नाही विशेष और म्हणजे क्या है? आपके साथ और कौन कौन है? 1-2 जन तो घूम रहे उधर तो बता. उनका नंबर है तो फोन करके बुलाओ ना. भैया मोबाइल भी लाए नहीं. जाऊ पोलीस गाडी में टाकी नाही. 15 मिनिटात API मॅडम येईल. हाँ? दुकान से खरीद से लाते हैं. इधर बेचने के लिए आती है. तो ये सोना जो है ये काय के लिए लेती है आप? मांगे थे उसको. क्यों मांगे? तो दूसरे भाई दिए थे, बोले दीदी पैसा ला के देना. नहीं, आप बर्तन बेचते हो तो ये सोना काय के लिए जमा करते हैं? पुराना बर्तन दिए थे ना, वो देखो बर्तन दिए, बोले दीदी तो वो पैसा सोना ला- बेच के बर्तन बेचते है क्या? नहीं, नहीं. फिर उसको बाती बर्तन पैसा सा ले. तुम्हारा सोने का धंधा है क्या? तुमको चुट्टे बनाती है क्या? वो भाई ने पोत काट के तुमको दे दिया. तुमने वो अपने से दिए नहीं मांगा सर, उसको पूछिए तो. जबरदस्ती आप एक मिनट, आप मेरे को बताओ, अगर आप किसी के घर पे जाती हो, अगर कोई बिगर आपको जानते हैं सोना दे देंगे क्या? सोना कोई देता है क्या? तो आपको कैसे दे दिया? आपने कुछ पाउडर वगैरह उसका गुंगी का औषध उसको दिया है क्या? कुछ नहीं छीटा उसको. बोलना दीदी हम बाहरे बैठे, अंदर घुसे नहीं. पूछ लेना बाहरे बैठे आप रहते. ऐसा सुना है कभी आज तक किसी ने सोना आपको ऐसे बिगर पहचान को दे दिया ऐसा? तो आपको कैसे दिया उन्होंने? मैं ये भाई 1000 रुपये मांग रहा. देगा मेरे को ये? हाँ? तो आपको तेरे को कैसे सोना दिया? कैसे देते हो? 2 ग्राम में पोत कस काय दिली 40,000 रुपये? तो उसको मांगा. अरे त्या मण्याच्या बाईचं 3 ग्राम होतं. हा आता आहे बाई 2 ग्राम. काय नाव आहे आजी तुमचं? माझं नाव गोंडबाई. इथलेच आहे का तुम्ही? काय झालंय? त्या बाई कशाला आल्या होत्या तुमच्याकडं? ती पण तिच्याकडून सकाळी नेलंय म्हणे. कस काय दिले तुम्ही सकाळी? ओळखीचे का ते बाई तुमच्या? ओळखीचे सकाळी गाडी घेऊन. कधी आल्या होत्या त्या बाई? सकाळी आल्या होत्या. काय मागितलं त्यांनी? चिपड्या नाही कसं म्हणजे त्यांनी काय तुम्हाला भांडे विकण्याचा प्रयत्न केला का काय? आणि मग हे चांदी वगैरे देण्याचं कारण काय नेमकं? चांदी म्हणे गिफ्ट भेटणार आहे तुम्हाला म्हणे कंपनीमधून. मग तुम्ही त्यांना का दिल्या सकाळी? सकाळ दिल्या ते घेऊन गेल्या. नाही तुम्ही का दिले भांडे? ऐका 2 मिनिटं. तुम्ही भांडे दिले ना त्यांना. मग साखळ्या घेऊन गेल्या त्या. मग साखळ्या कशा त्या भांड्यांच्या बदल्यात साखळ्या दिल्या का काय दिले नेमकं? पैसे द्यायचे ना भांडे घेतल्यावर? हा, मग नाही, तुम्ही भांडे घेतले का? चांदी म्हणे. अगं त्या 2 जणी होत्या भांडेवाल्या. अजय, 2 मिनिट. पोरगं होतं ते आली होती. आजी 2 मिनिटं. हा मग तुला बोलून तुला माहिती का? तुला माहितीच आहे. मग थांब मग तुला कशाला उलटं? ऐका मला एक सांगा, त्या तुमच्या घरी आल्या बरोबर? मला म्हणे एवढा मोठा डबा भेटणार आहे म्हणे. तुमचं परत चिपटे आणून देईल म्हणे. डबा पण देईल म्हणे. फ्रीमध्ये भेटणार आहे म्हणे तुम्हाला असं सांगितलं. हे सांगितलं ना, मग मला आता हे सांगा, त्या अनोळखी आहेत, आपण त्यांना ओळखत नाही, ते तुमच्या घरी आले, भांडे दिले किंवा त्यांनी काही तुम्हाला आमिष दिला असेल, मग तुम्ही चांदीच्या साखळ्या त्याला का काढून दिल्या? का काढून? ओळखीचे का ते? उद्या संदीप भाऊ तुमच्याकडे आले, ते तुमच्या ओळखीचे, तुम्ही 1000 रुपये मागितले, देणार का? नाही. मग ते बिगर अनोळखीला तुम्ही कसं काय दिले? ते म्हणे आम्ही परत आणून देऊ. अगं बाई ओळखीचे माणसं नाही ते. बरं आता चांदीच्या साखळ्या दिल्या, संदीप भाऊ एक मिनिट, चांदीच्या साखळ्या दिल्या, त्याच्यानंतर काही तुम्हाला औषध वगैरे दिलं, काही दिलं का त्यांनी? मग फूक मारली का काय का पाणी आणा प्यायला का काय पाणी सांगितलं? मागून. मग ते तुम्हाला कसं नंतरून कसं कळलं आमच्या साखळ्या गेल्या, आणल्या का वापस नाही आणल्या, काय झालं नक्की? सकाळी आले होते लगे परत म्हणे व संध्याकाळी आलते म्हणे 5 वाजता साली. हा, किती भारच्या आहे त्या? चांदी किती भारची? चिपल्या किती भाजच्या होत्या? मारून कळत भांडात हात लावा हा. भांडात हात लावा ते भांडा काही
याच्यापासून सापडली ती खरी. किती नेलंय तुमच्याकडून? किती तोड्याची पोत नेली? 2.5 ग्रॅम. ओके. मग त्याला पॉलिश वगैरे करून आणलंय का? नाही म्हणा लगेच भेटले इथलं इथे काढून मोबाईलवर लगेच फोनवर बापूने फोटो टाका लगेच भेटू गेले मला. नादान पोरगी तिने बेला तुम्ही कसं करा मोठा गाव एवढे शाळेला माहिती दिलं मग तिथे तिने ये थोडी बाबा आपण मारावी. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.